ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पॉवर्ड बाय AI। पनवेलमधील भिंगारी गावाजवळ निर्जन स्थळी 10 ऑक्टोबर 2023 रोजी महिलेचा मृतदेह आढळला होता। या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली होती। पोलिसांचा तांत्रिक तपास आणि महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांच्याकडील माहितीच्या आधारे आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार महिलेसोबत राहणारा पांडव गोरख जाधव उर्फ पांड्या वय 21 वर्ष राहणार मालधक्का झोपडपट्टी पनवेल यानंच महिलेचा खून केल्याचं प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झालं। आरोपी पांडव जाधव हा दिनांक 29 मार्च रोजी ओरियन मॉल पनवेल येथे आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस पथकानं त्याला शिताफीनं पकडून ताब्यात घेतलं। आरोपीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा बेलापूर येथे आणून त्याच्याकडे तब्बल 7 ते 8 तास कसून चौकशी करण्यात आली। अखेर त्यानं गुन्हा कबूल केला। आरोपीनं सांगितल्याप्रमाणे मृत महिला आणि आरोपी पांडव जाधव यांचे प्रेमसंबंध होते। ते दोघं सोबत मालधक्का झोपडपट्टीमध्ये राहत होते। घटना घडली त्या दिवशी आरोपी पांडव जाधव आणि महिला दारूच्या नशेत धूत होते। त्यातच त्या दोघांचं कडाक्याचं भांडण झालं। अखेर आपसात झालेल्या भांडणातून आरोपी पांडव जाधवनं महिलेचा गळा दाबून तिला जीवानिशी मारलं आणि मृतदेह निर्जन स्थळी फेकून दिला। यानंतर पांडव स्वतःचं अस्तित्व बदलून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणी राहत होता। 6 महिन्यांनंतर प्रकरण निवळल्यानंतर तो पनवेलमध्ये येताच क्षणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात। या प्रकरणाचा तपास मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्या मार्फत यशस्वीरित्या करण्यात आला। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।